नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आम्ही आलोय जे आता अजून मी आंघोळ पण नाही केले. आम्ही सकाळी उठून आलो वाडीमध्ये, आपल्या वरुण शेठच्या वाडीत. तर इथं बघा फुल नुसती झाडच आहेत, सुपारीची झाडं, नारळाची झाडं, एक नंबर. काय बोलतो हे बघ सगळे ब्लॉगर 4 झाले. लाईक करो, कमेंट करो, सबस्क्राईब. मिस्टर ब्रो पाटील, उमे दादा, पय्या, तो बिट्टू शेठ. काय करणार, अरे जाम दमलेलो. आता दुपारी 3 वाजता उठले आम्ही. दारू पिली परत. पय्याने दारू पिली. हा, पहिल्याने दारू पिली. तुम्ही चावी तर आहे कुठे गाडी का? अरे काय बोलू, उमेदाला नारळ दिसलंय एवढ्या वरती. उमेदाला भेटली सुपारी. खोल ना ती, हे कर ना, सोल ना ती. नारळ आहे, हा नारळ आहे. आणलो. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. गजब बेइज्जती है. एक कुआ है, इसमें बाय वर्षभर पाणी असते, 12 महिने. अमृत जल. झेल लागलेलं आहे का? वरूनचा टायगर तिकडे आहे. नॅचरल पाणी आहे. आणि अलिबागचं टायगर इकडे आहे. वरुण मोरे, मिस्टर वरुण मोरे. ती काय आली फुल रिलॅक्स. एक नंबर वाटतंय. एक नंबर लाईफ. असं वाटतं इथंच राहावं, परत कुठं न जावा. पण तेवढा पैसा आला पाहिजे, म्हणजे मरेपर्यंत जेवण बिवण आपल्याला सोयी सगळ्या झाल्या पाहिजे. इथं राहायला जाम मजा येईल. हे कुठं आली माणसे चाललं कुठं, बीचवर जायचं. चल मग, चला बीचवर चाललो. आता आलो आम्ही हरिहरेश्वर काल भैरव मंदिरच्या इथे. म्हणजे इथून बीचला जायचा रस्ता आहे, गोल्डंडा बीचला. आम्ही इथं पोचलेलो आता सध्या. तो वरून गेला पुढे, बिट्टू थांबलाय. आणि ते जाम आहे, मी काय चालत येऊ का? खायला काय माणूस आहे. अंदाज नाही होते. फायनली पोचलो आम्ही बीचवर. मस्त वाटतं इथं, हवेशीर एक नंबर. काय गो भीमा, अफरोज भाई पहिल्याच बीचवर आल्याने बघा मच्छी पकडून आणलंय त्याने. आम्हाला वाटलं का भेंडी मेलेली मच्छी उठून आणते. मच्छी पकडता तुम्ही आणलेस, तोंडावर कुठे बोलतोय. Women. बिट्टूला भरवणार आहे मी. अफरोज भाई कैसा पकडा तुम्ही? क्या कर रहा है? असं करू मला वाईट वाटतं. आयुष्यपत बोट घाल हे बोट घाल. ती काय माल घातली.
अरे याच्या पहिले तिने जाम मच्छा बिच्छा खाल्ल्या, चिंबोऱ्या एवढ्या मोठ्या मोठ्या कोलब्या हातभरच्या. पहिले अक्कल नव्हती मला, अक्कल दाढ नव्हती आली ना तेव्हा. कधीपासून व्हेजिटेरियन? 1 वर्ष झाला. वर्ष झाला. कुठे माळ घातली? पंढरपूरला की वारीला गेलते तिथे. चोरून खात असेल ते देहूला. माझ्या घरात म्हणजे मी आणि पप्पाच खायचो. घरात सगळे हे आजोबांच्या साईडचे ना सगळे वारकरी. आई पण वारकरीच आहे. आईला बसन ना तिला गपचूप अंडा बिंड भरण चालू केलं तिला पण. माळ घातलेली तरी अरे रुक, अरे फेक रहा क्यों है? सिद्धा तो को दिखाने को रखने का था. ये पण थोडा रख दो. पाण्यात टाक ना, पालू ना पण ती पाळायची. क्यूट आहे बघ ना बिचारी. क्यूट आहे तिकडे वरूनच्या टायगरला दिलं. जिवंत आहे ती, हलते बघ. पाण्यात टाक. वरूनच्या टायगरला दिलं ते चॉकलेट सारखं पण सगळे. का देते ते? पाण्यात. कुठल्या पाण्यात टाक? आले मच्छी पकडून आणले भाईने. अरवाना आहे म्हणतोय. शेर आलेला आहे आम्हाला चिचुका. पैशांच्या जागी आम्हाला चिचुका देऊन भागवता नाही लोक. हे बघा, एक चिचुका. तिथं कसला शेर आहे? हिला कसला शेर भेटला पण? भांडी घासायचा. चिचुकांवर भागवलेला आम्हाला चुना लावलेला आहे अशा रीतीने नेहमीप्रमाणे. तुला धूक पडते. तर जाऊ दे, चिचुकाच खाऊ ना. 2 मिनिटं. ती बघ, ती अटकले बघ. ती बघ अटकले गाडी. आमच्या समोरून तावत होते आणि मला सांगितलं बघ गेली पूर्वी रिक्षा घेऊन जाऊ. ती बघ अटकली. अशा रीतीने चिचुका खाऊ. काय पैशाचा भेटत नाही एवढं तरी खाऊ. हा चिचुका खाऊ. दात दुखतो. चिचुकाशी दात दुखायला लागला. डबल खर्च. आता दाढीला पण खर्च करायला लागेल मला वाटतं. चला ए भैया चाललं सेव काय ये. रिक्षा कोण होत? बघा कसला भारी घर आहे. बीचच्या बाजूलाच घर आहे. वरूनच्या वरतीचं आहे, म्हणजे वरूनच्या रिलेटिव्ह आहे त्यांच्या इथं आलं. माणसी पण आली. नवीन कॅश प्लेअर. आमची बेबी. तुझं नाव काय आहे? नाव काय? बाबू नाव काय तुला सांग. तोंडावर चोर वाटत. शकल त्याच्यावर दिख रहा है. पता है दमा कर लेगा मेरे को. तर चाललो आम्ही वारीला. 10 रुपयाला हे दारू आम्ही पित नाही. 10 रुपयाला आलोय. अंधशिवर नाही इथं आलो एवढ्या लांब 10 रुपयाला दारू पियाला. खरं दारू पियालाच आलोय. आयुष्यात एक नंबर स्पॉट आहे. हॅपी बर्थडे काय लिहिलंय? आयुष्यात बघा फुल हवेशीर स्पॉट. पाठीमागत बीच आहे घराच्या. असा घर पाहिजे ना, एक नंबर. चल जाऊ. आता आमचा पाऊण वगैरे झालेला आहे. आता
घरी चाललोय. रात्र झाले खूप जाम हे पण झालो. निघतो आता घरी. आपल्या म्हणजे मुंबईला निघत घरी निघतो आलो बघा. आमचे आता मी हा ब्लॉग इथेच थांबवतो आणि हे लोक मस्ती करतात. तुम्हाला एक टायगर दाखवतो. हा टायगर आहे. फोन विचार दिलं काय झालं ते उगाच सतत तो स्वतः पोरगा बोलते नाही तरी हे आपला ते खतरनाक टायगर. काय आता मी हा ब्लॉग इथंच एंड करतोय. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.